कसे आहात सर्वजण? मजेतच असतात. मी आज पुण्याला गेले होते, कॅम्प वगैरे इथे तिथे गेले होते, माझी कामं होती. आज आहे चंद्रजी पवार यांचा वाढदिवस, गोपीनाथ मुंडे यांचा वाढदिवस आणि आमचे ओळखीचे आहेत त्यांचा पण आज 12 डिसेंबरलाच वाढदिवस असतो. तर त्यांचे संध्याकाळी कार्यक्रम आहे त्यांच्या घरी. मग ते म्हणाले की तुम्ही तर येऊ शकणार नाही संध्या रात्री थंडीचं, तर तुम्ही ना केकच घेऊन जा घरी आणि घरी तुम्ही सर्वजण खा. तर मग त्यांनी मला त्यांच्या बड्डेचा केक घेऊन दिला. म्हणे तुम्ही तर काही एवढ्या उशिरापर्यंत येणार नाही आणि आमच्या घरी छोटा मोठाच कार्यक्रम आहे आणि हॉटेलमध्ये करणार आहेत ते. परंतु त्यांनी मला ते म्हणाले तुम्ही कॅम्पला या आणि कॅम्पमध्ये तुम्ही केक घ्या आणि माझ्या बड्डेचा केक तुम्ही खा. मग मी म्हटलं बरं मी येते. मग मी कॅम्पमध्ये गेले. त्यांनी मला तो त्यांच्या बड्डेचा केक दिला आणि नंतर मी थोडं इकडे तिकडे फिरले. जरा कॅम्पमध्ये आता ख्रिसमसचं जरा वातावरण चांगलं आहे, तर मी इथं तिथं थोड्या वेळ फिरून मग मी माझ्या घरी आले. आत्ता मी जेवले. जेवायचं होतं घरामध्ये, वरण भात आणि 1-2 फिशचे तुकडे होते, तर मी म्हटलं की तेच खावे, आता काही खायला नको बाहेरचं, म्हणून मी काहीच नाही खाल्लं. नाही तर खाण्यासारखं खूप होतं. मला आज खिचडा खायचा होता, परंतु मी खिचडा पण नाही खाल्ला. आय लव खिचडा, मला आवडतं खिचडा खायला. सो एकदम पौष्टिक असतो आणि चांगला असतो. कॅम्पमध्ये मिळतो बघा, जे खातात ना त्यांना माहिती असतं. आणि तो ना नमाज झाल्यावरच मिळतो, 1:30च्या नंतर, 1:15 नंतरच चालू करतात ते विक्रीला, गरम गरम. जर कोणाला खायचं असेल ना तर तुम्ही जा. आता काय 60-70 रुपयाला झाले, पहिला 30-35-40-50, आता काय 60-70 रुपयाला आहे वाटतं. एवढंसंच असतं बॉलमध्ये, वाटीमध्ये, पण छान असतो, पौष्टिक असतो आणि खायला मस्त लागतं. मटणचा व्हेज नॉनव्हेज दोन्ही असतात. तुम्हाला व्हेज खायचं व्हेज खा, नॉनव्हेज खायचं नॉनव्हेज खा. मी जास्त करून व्हेजच खाते, नॉनव्हेज खात नाही, कारण का मला नाही आवडत. तर ते खायचं होतं, पण मी म्हटलं नको, आता खूप उशीर होईल. मग मी आले. धन्यवाद.